म्हणजे 1 एकर ऊस लावला आणि त्याच्यापासून हे रसापासून जो प्रोडक्ट तयार केले त्याचा 1 एकरचा जो उत्पन्न आहे ते किती होईल अंदाजन? आता कसं आहे, आम्ही छोट्या प्रमाणात समजा एक 10 गुंठ करतो. बरं 10 गुंठ्याचा विचार. 10 गुंठ जर केलं आपल्याला कमीत कमी साधारण 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं. 10 गुंठ्यामध्ये 10 गुंठ्या 5 लाख. होय. त्यासाठी काय काय करावं लागेल त्याला? कुल्फी, कुल्फी गुळढेप, हा. खडागुळ, गन्ना विने म्हणजे हे सगळे जे जिलेबी सुद्धा त्यांनी या ऊसाच्या रसापासून केली. तर ऊसाच्या रसापासून कशा प्रकारे करतात, फायदा काय होतो, आरोग्यासाठी कशी चांगली, थोडक्यात मुलाखत घेऊ. रामराम. नमस्कार. तर कसं सुचलं? माझं मी पहिला ओळख करून देतो. माझं नाव सागर शिवगोंडा आवटे, मुक्काम पोस्ट पट्टण कडोली. आमचं फर्मचं नाव आहे शुरभी ॲग्री प्रोडक्ट पट्टण कडोली आणि सेलिब्रिटी फार्मिंग एज इंटरनॅशनल प्रायव्हेट कंपनी विपिन सरांनी यांनी स्थापन केलेली, त्यांचं प्रेरणा आम्हाला मिळाली विपिन सरांची. आणि या माध्यमातून तिने जे छोटे शेतकरी आहेत, छोटे शेतकरी, त्यांना हे प्रशिक्षण ऑनलाईन दिलं जातं. आणि त्यामध्ये ऊसापासून म्हणजे जिथं जिथं साखर आहे तिथं ऊसाच्या रसाचे प्रोडक्शन आपल्याला कसं करता येईल आणि छोट्या शेतकऱ्याचा आपल्याला कसा आपल्याला प्रॉफिट मिळवता येईल. म्हणजे 1 एकर ऊस लावला आणि त्याच्यापासून हे रसापासून जो प्रोडक्ट तयार केले त्याचा 1 एकरचा जो उत्पन्न आहे ते किती होईल अंदाजन? आता कसं आहे, आम्ही छोट्या प्रमाणात समजा एक 10 गुंठ करतो. बरं 10 गुंठ्याचा विचार. 10 गुंठ जर केलं आपल्याला कमीत कमी साधारण 4 ते 5 लाख रुपये उत्पन्न मिळू शकतं. 10 गुंठ्यामध्ये 10 गुंठ्या 5 लाख. होय. त्यासाठी काय काय करावं लागेल त्याला? आपण आता कुल्फी करू शकतो. बरं. जे लहान मुलांनी आवडते. बाहेर आता तुम्ही आईस्क्रीम वगैरे खाताय, ती गळा खराब होतोय, त्याला गळा अजिबात खराब होत नाही. बरं. त्यामध्ये आम्ही विनेगर वापरतो. बरं. विनेगर करतोय ऊसाच्या रस म्हणजे ऊसापासून. बरं. जिलेबी करतोय, मिठाई बनवतोय. म्हणजे आयुर्वेदिक असणारे सगळे पदार्थ आहेत बघ, ज्यामध्ये आम्ही प्रिझर्वेटिव्ह वापरत नाही, कुठलेही केमिकल वापरत 10 गुंठ्याचे सांगितले त्यांनी किती? 5 लाख. होय. म्हणजे 1 एकरचे होतील ते जवळजवळ 20 लाख. 20 लाख रुपये. तर ते फक्त आता ही जागरूकता करणे आणि लोकांपर्यंत तुमच्यासारखे किती शेतकरी तयार झाले? आता आमच्या संपूर्ण भारतात शेतकरी आहेत. किती आहे? छोटे सर्वसाधारण एक 200-300 शेतकरी तर एकमेकाशी जोडलेले आहेत. बरं. समजा आता 10 गुंठे जर समजा काम करायचं असलं तर किती अंदाजन माणसं त्याला लागतील बा? नवरा बायको करतील? नाही ना, पण ते आपलं विचारणं काम आहे ना. नाही, आपल्याला काय साधारण फ्रीज लागतो, साचे लागतात, मोड लागतात आणि रॉकवेलचा चुस्की मेकर असं छोटासा खर्च येतो अंदाजन? साधारण तुम्ही खर्च करायचा म्हटला तर सुरुवात म्हणजे गन्ना इमली चटणी करू शकतो, त्याचे प्रोडक्ट करायचं बिना टाकतच नाही का? टाकतच नाही, वापरतच नाही. बरं. तर हे एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. ज्यांना जमू शकतं. 10 गुंठ्यावरती 5 लाख सांगतात. 10 गुंठ्यावर मी तर म्हणतो अर्धे धरले 2.5 लाख जर झाले तरी जवळजवळ 10 लाख रुपये 1 एकरला होत असतील तर मला वाटतं फार चांगली बात आहे. आणि ऊस तुमचा कोणता? 86-32? 86-32. दुसरा नाही चालत? दुसरा चालू शकतो, काय हे नाही त्याला. पण 86-32 चांगला आम्ही वापरतोय तो. आणि किती दिवसानंतर वापरता? साधारण परिपक्व झाल्यानंतर 1 वर्षानंतर. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने 10 गुंठे लावलं तर पहिला ऊस कापला आणि तो करत गेला हे समजा जे आहेत प्रोडक्ट ते आणि परत तिथपर्यंत आलं तरी चालतंय ना? चालतंय, कंटिन्यू करू शकताय तुम्ही त्याला. ऊसाचं एक चांगली वाट भाऊनी दिली दाखवलेली आहे. तुमचा एकदा परिचय नक्कीच द्या. माझं नाव सागर शिवगोंडा आवटे, मुक्काम पोस्ट पट्टण कडोली, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. सुरभी नॅचरल ॲग्री प्रोडक्ट, मराठी अनंत विद्या मंदिर जवळ आहे आमचं शॉप. मोबाईल नंबर 92-70-16-45-15. नक्कीच भाऊ, असेच उद्योजक तुम्ही तयार करा आणि साहजिकच आहे शेतकऱ्याला जास्त पैसे आले तर शेतकरी सुखी होईल. 10 गुंठ्यात सांगतात तो आकडा भरपूर आहे, त्यातला अर्धा जरी गेला तरी चांगला त्यामध्ये येतील. आणि असे तुमच्यासारखे उद्योजक दाखवा. ही मुलगी BSc ॲग्री आहे. हा उद्योग जरा वाढवा पुढे आता. चांगला उद्योग आहे. तर नक्कीच त्यांना धन्यवाद देऊ. थांबू. राम राम. ओके, थँक्यू.